मंडळी आम्ही आज निघालो आहे तर मंडळी आम्ही आज निघालो आहे घाटात है ना मंडळी गुड मॉर्निंग. आता किती जवळपास 7:45 वाजता आणि रविवार आणि असं अचानक काल रात्री आमचं ठरलं की बाबा आपण जाऊ तामिनी घाटला कारण वातावरण एवढं मस्त मस्त झालेलं आहे. आता जरा पाऊस यायचं सुरुवात झाली आहे. हो आणि ना मी ना जेव्हा डॉलीवूडच्या घरी होते ना आणि मामाच्या तर मस्त वातावरण झालं होतं म्हणून आम्ही प्लॅन केला. ते अचानकच काल रात्री ठरलं जाऊया म्हणून तामिनी घाटला. सकाळी लवकरच निघायचं ठरलेलं करत तरी 8 वाजले. एक सेकंड तर म्हणजे तेच म्हणत होतो आम्ही पण की असं अचानकच आमचं प्लॅन केलेलं. काल रात्री पण होय नाही करत कुठं जायचं ऑप्शन करत म्हटलं शेवटी तामिनीला जाऊ. तर सकाळी लवकर जायचं प्लॅन होतं पण हे बघा असं आवरायचं असतं सगळ्यांचं. आवडत नाही म्हटलं ते 8 वाजले. 7चं प्लॅन होतं 8 वाजले आणि आता आपण जाऊ तामिनीला. लेट्स गो. आमच्यासोबत मेकअप आर्टिस्ट आणि सार्थक भोसले कॅमेरा. आमचा फर्स्ट स्टॉप नाश्त्यासाठी जोशी वडेवाले. तामिणीच्या सुरुवातीलाच जाणार हे. आता मंडळी तामिणी लगेच इथं सुरूच होईल. काय दाखवू या मंडळी. बघा आपल्याला मुळशीतील नयनरम्य ठिकाणे लवासा टिकताईल बैल तिकोणा पळसे तामिणी सत्यसाई मंदिर हाडशी हे माहित नाही मला कुठं आहे सत्यसाई मंदिर. आता ते गुगल मॅपला जनरली बघूया आपण. देवकुंड धबधबा. आता हे पुढे धबधब्याला वगैरे आपण काही जाणार नाही. आपण फक्त कव्हर करणार आहोत तामिणी एवढंच. जरा जाऊन पुढे यायचं. लेट्स गो. कसं केलेलं सार्थक लाजते म्हणजे आम्ही मस्त गाणं लावलेलं मस्त डान्स करत होता मामा आमचा. मंडळी आता फायनली आमचा तामिणीचा रोड सुरू झालेला आहे. घाट एक्झॅक्टली नक्कीच पुढे आहे. घाट पुढा आहे तामिणीचा पण आता तो रोड सुरू झालाय. हाऊस जोश. वाव क्या बात है. जरी बाहेर खायचं नाही बंद कर. खायचं कसं काय बंद करू सुद्धा केक खायचं पण बंद. काय म्हंटली काय नाही गेली ती सकाळी दिवा पण नव्हती लावत. दिवा नको लाव म्हणाली. मम्मीशी बोलते का नाही बंद करते आधी. मी येणारच नाही मग आता पुण्याला. जाऊ दे माझा नाही नंबर आता पुण्याला. ते बंद कर केली ना बंद. ये लवकर तुझा नंबर आहे बंद. ये लवकर तुझा नंबर आहे. माझा नाही नंबर आता. जिजा बोलत नाही ना माझा नाही नंबर. मंडळी मस्त पैकी आता तामिनीचे तर ऑब्व्हियसली मगाशीच रोडला लागलं पण आता पाऊस लागलाय जोरात. मगाशी मध्ये आधी ऊनच होतं खरं तर पण ढग होतं खूप. पण आता लागलाय पाऊस. लागला पाऊस जोरात लागला. आता खूप जोरात पाऊस आहे. मनी खूप मस्त भिजा. आमची खूप मस्त एन्जॉय करतो. खूप जास्त एन्जॉय करतो. आपण आता ऍक्च्युअली फिरायला आलोय. मागं जायचं मग भिजायचं. आता वॉटरफॉल गेलेलं मागं तिथे जाऊन आता भिजायचं. आता एक जरा राऊंड मारून पावसात मस्त भिजायचं आहे. जसं तुम्ही बघताय खतरनाक पाऊस आहे. खतरनाक. हा आणि ना असे छोटे छोटे वॉटरफॉल पण आहे बघा. आता आपल्या इथं डावीड दिसत नाही ना. दिसत नाही खिडकी काचेवर पाणी असतं.
जवळून नाही बघितलं. दुःख मंडळी. हा बोलो सार्थक. अच्छा मंडळी, आम्ही आता तेच तुम्ही बघताय प्रॉपर धुकं आलंय. ताम्हिणीच्या जरा अजून पुढे आलोय. ताम्हिणीचा जो प्रॉपर घाट आहे तो अजून खूप पुढे आहे. पण आता तुम्ही हे जे बघताय ते प्रॉपर ढग आहे. पाऊस अजिबात नाही आहे काहीच, है ना? पाऊस काहीच नाही आहे, टोटली पाऊस काहीच नाही, पूर्ण धुकं आहे प्रॉपर. एक्झॅक्टली तेच म्हणलं. हे सगळे तांदूळ लावणी का काढणी काय चाललंय? हे भात लावणी, भातच चाललंय. खूपच भारी. थंड आहे ना बोचरी एवढी? अरे नाही थंड नाहीच आहे का? म्हणजे मला तर काय शिवाय देऊ कसलाही. तर मंडळी मी आता बघताय काय ते बोलायला काय माझे शब्दच नाही खरं तर. एवढं भारी वाटतं आता. आणि अचानकच असं झालं. गाणं म्हणतायत ते. चला तिकडे जाऊ. गाडीचा बुईरा होता आणि होता रे जिंग्या. गाडीचा बुईरा होता आणि होता रे. होता आणि होता रे जिंग्या. गाडीचा बुईरा होता आणि होता रे. मंडळी तुम्ही माशी बघितलं ना, आम्ही थांबलो. कोण वाटतं इथे का कोण नव्हतं. आता ही सगळं इथं गँग एक थांबलं इथं येऊन. आमचं इथं बघितलं स्पॉट. कारण आता पाऊस अजिबात नाही आहे, खरं धुकं छान आहे. तुझं कसा अनुभव तांदूळचा? मस्त. तांदूळ काढायचं सार्थकनी फोटो पण टाकतो मी. त्याच्यासोबत त्याने जरा तांदूळ काढायचा प्रयत्न केलेला आणि शिकून घेतलं त्याने कसं करायचं. ओके मॅडम. आमचे मेकअप आर्टिस्ट म्हणतात तिथं. आम्ही स्पॉट काढला हुडकून आणि ओ का. अरे बापरे. खूप मजा म्हणजे मस्त छान वाटतं ना ग. खूप छान वाटते. धुकं. हा म्हणजे हल्ली इंस्टाग्राम मुळे पोरं अशी कुळी व्हायला लागले आणि झोपून बिपून फोटो काढायला म्हणलं. लिटरली रस्त्यावर झोपलाय सार्थक. त्यांच्या अंगावर घालाय. नो आयडिया. मंडळी आता आम्ही पोहोचलेलो डोंगरवाडी टाटा पॉवर प्लॅन्टच्या इथं. असं यांना मी विचारलंय का ना, त्यांनी इथलं त्याचं नाव सांगितलं. तर आता आमचा हा मोस्टली शेवटचाच पॉईंट असणार आहे. तर आता याच्या पुढे गेल्यावरती पूर्ण सगळा प्रॉपर ताम्हिणी घाट आहे. तो अजून थोडासा पुढे आहे, पण हा पूर्ण ताम्हिणीचा रोडच आहे. तुम्ही आता जसं बघताय खतरनाक पैकी सगळे जे वॉटरफॉल्स आहेत इथं पूर्ण भरलंय. धुकं आहे, गर्दी आहे खाली. सगळी खतरनाक म्हणजे काय येण्या जाण्यासारखी तर गर्दी आहे. म्हणजे अगदी गर्दी नाही आहे, पण येऊ जाऊ शकतो आपण असं प्रॉपर आहे. तिथं आमचं स्पॉट ठरलं. आता जरा चहासाठी ब्रेक घेतलेला आम्ही आणि आपण गाडी जरा पुढे लावूया. मंडळी खायला आलो आता. ओके. मी मॅगी खाल्ली, वडापाव 2 आणि चहा 3. बरोबर सांगितलं आपण काय घेतलं होतं. काय घेतलं ते सांगते. तिथं आत्ता खालतीये मॅगी. आमचं खाऊन झालेलं वडा. मस्त वातावरण. एकदम मस्त. तुझी प्रतिक्रिया मॅडम? खूप मस्त. खूप म्हणजे तुझी प्रतिक्रिया? एकदम भारी. एकदम भारी आहे. बेस्ट मॅन. खूप आवडलं. ओके लेट्स गो. हॅलो हॅलो हॅलो. ताजी भजी. ताजी भजी. गरम गरम भजी. गरम भजी झालेली आहेत. लवकर या. पाऊस वाढलेला आहे. सर्वांना या. सावधान राहा. पाऊस खूप वाढलाय. सावधान राहा. पाऊस खूप वाढला आहे. गरम भजी, वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी सगळं तयार आहे. वडापाव. पाऊस कमी आला आता. वडापाव 5 रुपये. प्राईस चुकली.
आम्ही समोर थांबलेलो त्याच्यासमोर आता यांनी गाणं कुठलं लावलंय ते वडापाव गाणं लावलंय त्यांनी. आता याच्या समोरच आला वडापाव एक खतरनाक पैकी. होय 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 मंडळी आता ह्याच्या पुढे पूर्णच क्या बात आहे. अयो आता इथे सगळं धुकं झालंय तर सगळं ढग आणि धबधबा दिसत होता पण हे बाहुबली. आता आपले चहाचं आणि ह्याचं स्पॉट ब्रेक घेऊन झालेलं आता बाहेर वाटलं बघा की पूर्ण जसं मराठी धुकं आलेलं धुकं अजून आहे तर मंडळी आमचं मगाशी तेच झालेलं की मगाशी चहा पिलेला तर मॅगी भजी खाल्लेलं आणि तुम्हाला तेच दाखवायचं आपल्या सगळ्यांसाठी की वॉटरफॉल जे आहेत खूप सारे आहेत पण असे वेगवेगळे छोटे छोटे मोठे मोठे सगळे जे काय असतील ते वॉटरफॉल खूप सारे आहेत आधीमध्ये की जे आपण कुठेही थांबू शकतो. आम्ही आता आमचा एक सेफ धबधबा आहे. ओ माय गॉड सेफ धबधबा आहे तिथंच आम्ही दरवेळेस थांबतोय की तिकडेच चाललोय. आता परत मागं चाललोय मागच्या साईडला तामिनी घाटला पुढं इकडे जातोय आपण आणि असे धबधबे खूप सारे आहेत. येस असे आपण जाऊ पण शकतोय वेगवेगळ्या 8 ठिकाणी. सेफ साईड जरा सेफ बघूनच जायचं. हे थोडं अनसेफ वाटेल लहान मुलांसाठी नाही आहे म्हणून एक पुढचा धबधबा आहे तो तुम्हाला दाखवतो. पुढचा म्हणजेच काय मागच्या साईडचा म्हणजे जिथून आम्ही आलो तिकडून आता इकडून हा जातोय तामिनी घाटला. असे आधीमध्ये खूप सारे म्हणजे खूप सारे धबधबे आहेत कारण काय वर डोंगरच आहे पाऊस येते सलग पाणी सुरू असतं. आता आम्ही परत एकदा परतीच्या रस्त्याला परतीच्या म्हणजे वॉटरफॉलच्या धबधब्याच्या दिशेकडे चाललेलो आम्ही. जाता जाता आमच्या मेकअप आर्टिस्ट म्हणलं की इथं जरा काहीतरी स्पॉट आहे थोडासा म्हणजे जरी अशी स्पेस आहे रस्ता सोडून अशी थोडीशी स्पेस आहे की जेणेकरून आपल्याला इथं फोटोसाठी आमचा हा प्लॅन चाललेला इथं. मेकअप आर्टिस्ट करायचं काय शूट चला 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 व्हिडिओ अच्छा ओ माय गॉड आता रीलसाठी करतात. सार्थकने मस्त ड्रेस चेंज केला आता आम्ही पण चेंज करून पुढं धबधब्याच्या तयारीसाठी चाललोय की धबधब्यामध्ये भिजायला. मंडळी माहोल पाई ग हे काय इतके खतरनाक झाले. आता पाऊस नाही बघा असं मधनच पाऊस गायब होतोय धबधबा सॉरी असं पाऊस गायब होतोय आणि मग धुकं पण कंटिन्यू आहे. रेकमेंडेड आहे की कधीही तुम्ही या आणि निदान जो मगाशी पॉईंट सांगितला तिथपर्यंत तरी जाऊन आपण रिटर्न येऊ शकतोय. पण अगदीच काय मोठाच्या मोठा धबधबा किंवा ते कसला इथं जायची काही गरज नाही आहे. सेफ छोटे छोटे धबधबे पण आहेत बघू शकताय तुम्ही. दुखून म्हणजे दुःख एवढं आलं आता तुम्ही बघताय समोर 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 की थोडंफारच अंतर दिसतंय अंतरावरच दिसतोय. माणूस बघतो आता दिसला तो माणूस. वाव असं खूपच छान वाटतं. आपण मगाशी नाही पळसे धबधबा आला आहे असं मला वाटायला लागलं. मग उभा पण व्हिडिओ घे उभा पण मंडळी हा दिसतोय तो मला पळसे वॉटरफॉल आहे. जसं मगाशी तुम्हाला म्हटलेलं की आम्ही पुण्यावरून येताना तामिनीच्या घाटाला जो रोड जातो त्याच्या आधीच हा पळसे गावाच्या इथं वॉटरफॉल लागतो. कपडे आम्ही चेंज केलेले. हा खरं तर फॅमिली फ्रेंडली धबधबा आहे म्हणू शकतोय की जेणेकरून काय एकतर तो ॲक्सेसिबल चांगला आहे. तिथं काही रिस्क काय नाही आहे ॲक्च्युली. गर्दी पण असे खूप व्यवस्थित लोक पण आहेत. खाण्याच्या पण सगळ्या इथं गल्ल्या आहेत की तिथं खाऊ गल्ली म्हणता येईल तिथं खाता येतं आपल्याला. त्यामुळे रेकमेंडेड हा धबधबा आहे पूर्ण सगळ्या फॅमिलीसाठी हा रेकमेंडेड धबधबा आहे की तिथं आपण एन्जॉय करू शकतो मस्त. मग आम्ही पहिला काय केलेलं पूर्ण पुढेपर्यंत गेलेलो बऱ्यापैकी आणि तिथून मग परत रिटर्न येताना या धबधब्याला आम्ही थांबून आता धबधब्याची आंघोळ करायचा प्लॅन झालाय. आमचं असं फिक्स नाही जाईन का नाही आम्ही पण आता जमलं तर जायचं. सार्थक काय नको म्हणतो सार्थक काय करत चल ना नको थंडी वाजते एक्झॅक्टली होते असं की बघा आता पाऊस आला काय होते भिजते वार हवा खूप येते ना त्यामुळं कसं होतं एकदम खूप थंडी वाजते मग. आणि आधी मागच्या वर्षी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा कसं ऊन होतं प्रॉपर मग त्या उन्हामुळं काय वाटायचं थंडी वाजून आली नाही एवढी. आता जमलं तर जरा भिजणार जरा खाणार आणि मग रिटर्न बॅक टू पॅव्हिलियन बॅक टू होम. जिजानी पण आमचं चेंज केलेलं आहे. हो हो पाऊस आला छत्री मंडळी. तर तेच मी म्हणत होतो अशा इथं छोटी गल्ली आहे. गल्ली म्हणजे काय प्रॉपर इथं रस्ता आहे की इथं सगळ्या खाऊ गल्ली आहे. मॅगी एक वॉटरफॉल जातो आणि इथे एक आहे बघा हे सगळं दिसतो इथं म्हणजे असं सगळेजण इथं प्रॉपर येऊन बसू शकतोय सगळेजण पाण्याच्या खाली पाण्यावरती
सेफ आहे, फॅमिली फ्रेंडली आहे. बाकीचे जरासे रिस्की आहे पण बऱ्यापैकी हे फ्रेंडली आहेत. मंडळी हा वरून धबधब्याचं पाणी आलेलं हे आहे, खाली येतं आणि ऑब्व्हियसली असा जायला त्याचा रस्ता आहे, थोडा कच्चा रस्ता आहे, साहजिक आहे. आणि आम्ही चाललोय, मी पण चाललोय भिजत. आता जाऊ आपण वॉटरफॉलकडे. आता ऍक्च्युली धबधब्याच्या इथं आलेलो, वॉटरफॉलच्या इथे पण झाले काय की त्याचा बघताय तुम्ही फोर्स खूप जास्ती आहे, त्यामुळे जास्त कोणाला समोर जाता येत नाही. सगळेजण इथे वाट बघतायत. त्या धबधब्याच्या शेजारी सगळे थोडेफार बसलेत किंवा कोण पडतोय खाली, कोणा छत्री पडले इथं, बरंच काय झाल्या गोष्टी इथं. आणि काय बघा फ्लो खूप जास्ती आहे. सार्थक आणि मी मागच्या वर्षी आम्ही दोघं, आज तो सार्थक आणि सगळ्यात टॉपला आम्ही, हा सगळ्यात वरती आम्ही जाऊन सगळं बघून आलेलो की वरती पण कसं आहे. हा तो मुलगा चाललाय का, हा येस. तर सगळे वरती प्रॉपर जाता येते पण पाण्याचा फोर्स खूप जोरात असल्यामुळे ते जाता येणार नाही आता खरं तर. हो येस. तर मंडळी असं आता अपडेट आहे की आता हेच बघायचं होतं की वॉटरफॉलला जाता येतं का नाही. तर म्हणजे वॉटरफॉलला तर काय जाता येणार नाही आहे. आज समोर पूर्ण प्रॉपर वॉटरफॉलच्या खाली जाता येणार नाही कारण फ्लो खूप जोरात आहे, नाही जाता येणार. बघू जमलं तर पुढे जाऊया, नाहीतर मग कल्टी मारू. नाही रिस्क तर काय एवढी वाटत नाही पण पाण्याचा प्रवाह जोरात आहे. पाण्याचा प्रवाह बघा मंडळी, पाण्याचा प्रवाह खूपच जोरात आहे. पाण्याचा प्रवास खतरनाक आहे, त्यामुळं आपल्याला यावेळेस प्रॉपर असं धबधब्याखाली तर काय जाता येणार नाही. आम्ही विचार केलेला इथं जाऊया. मंडळी पाण्याचा प्रवाह तुम्ही जसं बघताय की जोरातच आहे, त्यामुळं आपल्याला जाता असं धरून धरून जावं लागतंय. त्यामुळे तर काय होणार नाही की आत पाण्यात जाणं होणार नाही. म्हणजे आता मस्तपैकी भिजलोय आम्ही, पावसातच भिजलोय. धबधब्यात जाण्याचा पॉईंट नाही कारण जोरात फ्लो आहे त्याचा. जरा जवळपास बसलो. मंडळी जसं आम्ही मगाशी बघितलं तुम्ही भिजलेलो, आता जर आम्ही मस्तपैकी भजी ब्रेक आणि घरी जायचं आता. लेट्स गो, लेट्स गो. मंडळी थंडी जोरात वाजत आहे. एकतर कास झाले, पाऊस पण येतोय अधूनमधून, म्हणजे आहे चांगला. हवा खूप आहे आणि ते अजून गरम थंड होते मग अजून. तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.